न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मोठी निर्णायक कार्यवाही। सांगली जिल्हा खानापूर तालुका विटा शहर आणि परिसरातील कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठी आणि निर्णायक कारवाई करण्यात आली आहे। विटा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे वय 24 राहणार आळसन तालुका खानापूर जिल्हा सांगली यास MPDA कायद्यान्वये 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे। सन 2020 ते 2025 या कालावधीत त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, महिलांशी गैरवर्तन, दमदाटी, गंभीर दुखापत करणे, विनापरवाना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे अशा विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे। वारंवार गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही कारवाई केली आहे। सदर प्रस्तावाची सखोल पडताळणी करून आणि संबंधित कागदपत्रांचा अभ्यास करून सांगली जिल्हाधिकारी कार्यालय यांनी 1 वर्षासाठी स्थानबद्धतेचा आदेश पारित केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून चालू वर्षातील ही दुसरी MPDA अंतर्गत कारवाई आहे। जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असून कायदा हातात घेणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट।